मॅथ्स सेकंडमधील प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 आपण फोर्थ एक्झाम्पल घेणार आहोत. फोर्थ एक्झाम्पलमध्ये बघा, एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. फाइंड RP and PS using the information given in triangle PSR. या त्रिकोणामध्ये दिलेल्या माहितीवरून आपल्याला RP ची व्हॅल्यू काढायची आहे आणि PS ची व्हॅल्यू काढायची आहे. PS आणि RP ची व्हॅल्यू काढायची आहे. जर आपल्याला इथं अँगल दिलेला आहे, एक 30 डिग्री दिलेला आहे आणि SR ही बाजू दिलेली आहे 6, तर आपल्याला याच्यावरून आपल्याला PS आणि RP काढायचे. आपण 30-60-90चं थेरम किंवा प्रॉपर्टी पाहिलेली आहे. त्याच्यानुसार आपल्याला 30च्या समोरची बाजू आणि 60च्या समोरची, आता याच्यात जो राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये एक 30 दिलेला आहे. हा S अँगल जो आहे तो 90 अंश आहे, म्हणजेच R अँगल किती असणार आहे तर 60 अंशाचं असणार आहे, कारण तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180. म्हणजेच आपल्याला 30-60-90चं थेरम इथं प्रमेय वापरायचे की ते जेणेकरून आपल्याला 30च्या समोरची बाजू ही आपल्याला 1/2 कर्ण आणि 60 अंशाच्या समोरची बाजू √3/2 मल्टिप्लाइड बाय कर्ण असे आपल्याला थेरम झालेलं आहे. त्याप्रमाणे आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहे. पहिल्यांदा आपण थेरम काय आहे ते लिहूया. 30च्या समोरची बाजू, 30 अंशाच्या समोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण असतो आणि 60 अंशाच्या समोरील बाजू बरोबर √3/2 गुणिले कर्ण असतो. म्हणजेच आपल्याला इथं या आकृतीमध्ये 30 अंशाचा एक कोन दिलेला आहे, 90 अंशाचा हा एक कोन दिलेला आहे, म्हणजेच हा R जो अँगल आहे तो 60 अंशाचा आहे. या आपल्याला 30-60-90चं जे प्रमेय आहे, थेरम जे आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला हे एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे ट्रायंगल इन ट्रायंगल PSR. या ट्रायंगलमध्ये काय काय दिले? अँगल RSP इज इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल RPS इज इक्वल टू 30 डिग्री. हे काय आहेत? दोन्ही काय आहेत? गिवन आहेत, दिले आहे. दोन्ही गिवन आहेत. आता जर गिवन आहेत त्याच्यावरून आपल्याला तिसरा अँगल काढता येतो, अँगल SRP. देअरफॉर अँगल SRP इज इक्वल टू 60 डिग्री. कंसात काय लिहायचं? रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. म्हणजेच त्रिकोणाचा उरलेला कोन हा 60 अंशाचा आहे. देअरफॉर बाय 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम. हे 30-60-90चं प्रमेय आपण इथं वापरायचं आहे. आता या आकृतीत बघितलं, SR ही बाजू 30 अंशाच्या समोरची आहे, म्हणून खाली लिहायचं SR इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय, आता कर्ण काय कोणता आहे याच्यातला? काटकोणाच्या समोरचा कर्ण असतो RP, कर्ण RP. आता SR किती दिलाय? 6, 1/2 मल्टिप्लाइड बाय RP. Therefore
6 हे मल्टिप्लाइड 2 इकडे आले इज इक्वल टू आर पी. देअरफॉर 12 इज इक्वल टू आर पी. आपल्याला आर पीची व्हॅल्यू किती आली? 12 आली. आता आपल्याला कुठली काढायची? पी एस काढायचे. आता पी एस हा 60 अंशाच्या समोरची बाजू आहे. इथं आपण पी एस आर अँगल 60 दाखवलाय, म्हणजे 60च्या समोरची बाजू आहे, म्हणून इथं लिहायचं पी एस इज इक्वल टू √3/2 मल्टिप्लाइड बाय आर पी. आर पी हा कर्ण आलाय. कर्णच्या √3/2 पट काय असते? पी एस असते. याच्यात कंसात लिहायचं साइड अपोजिट टू 60 डिग्री. इथं लिहायचं साइड अपोजिट टू 30 डिग्री. 30च्या समोरची बाजू हे 1/2 कर्णाच्या असते. आरपीच्या 1/2 असते आणि 60च्या समोरची आरपीच्या √3/2 पट असते. आता पी एस काढायचं आपल्याला. पी एस देअरफॉर पी एस इज इक्वल टू √3/2 मल्टिप्लाइड बाय आरपी कितीला आहे? किती आलाय? 12 आलाय. देअरफॉर पी एस इज इक्वल टू 6√3. हा आला पी एस. देअरफॉर आन्सर पी एस is equal to 6√3 and RP is equal to 12. हे आपलं झालं आन्सर. आपल्याला फिफ्थ एक्झाम्पलमध्ये बघा, फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर ए कम्प्लीट फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. फिगरमध्ये बघा ए बी सी हा 90 डिग्री दिलेला आहे आणि ए बी कॉन्ग्रंट बी सी दिलेला आहे. ए बी आणि बी सीचं माप काय आहे? समान आहे. म्हणजेच अँगल ए आणि अँगल सी सुद्धा काय आहेत? इक्वल आहेत. जर हा 90 असेल आणि हे दोन जर कोन ए आणि सी हे जर दोन कोन समान असतील तर 90 प्लस हे दोन्ही म्हणजेच आपल्याला अँगल ए 45 येणार आहे आणि सी 45 येणार आहे. कारण एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात आणि दोघांची बेरीज जर 90 असेल तर 45 2 असतील. म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर आपल्याला काय केलंय? गिवन लिहायचंय. तर दिलेलं आहे, आकृतीत दाखवलंय म्हणजेच दिलेलं आहे. अँगल देअरफॉर अँगल बी ए सी इज इक्वल टू किती आलं? 45 अंश. अँगल देअरफॉर ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू. आता इथं सुद्धा बघा 45 45 90चं थेरम आपण पाहिलेलं आहे. 45 45 90च्या थेरममध्ये आपल्याला काय दाखवलं जातं? तर 45 अंशाच्या समोरची जी बाजू असते, समोरील जी बाजू असते 45 45 90 या आपल्याला थेरममध्ये 45 अंशासमोरील बाजू बरोबर 1/√2 गुणिले कर्ण. म्हणजेच साइड अपोजिट टू 45 डिग्री इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय √2 मल्टिप्लाइड बाय हायपोटेनियस. आपण आता इथं ए बी आणि बी सी या दोन्ही बाजू काय आहेत? 45च्या समोरच्या आहेत. म्हणून ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 1/√2 मल्टिप्लाइड बाय ए सी. ए सी हा काय आहे? कर्ण आहे. आता आपल्याला इथं कर्णाची किंमत भरली. जो ए सी हायपोटेनियस आहे त्याची व्हॅल्यू दिली आहे √8 म्हणून √8 इथं दिली. इथं सुद्धा आहे तेच येणार 1 डिवायडेड बाय √2.
आता 1/√2 आणि बाहेर जे √2 आहेत त्याची आपल्याला काय केले 2√2 म्हणजेच इथं सुद्धा आपल्याला 1/√2 मल्टिप्लाइड बाय 2√2 इज इक्वल टू, आता बघा आपल्याला इथं दाखवता येईल 1/√2 मल्टिप्लाइड बाय 2√2 म्हणजेच ह्या √2ला हे √2 जाणार आणि राहतात काय फक्त इथं आन्सर 2 राहतील. म्हणजे आपल्याला हे कॅल्क्युलेशन √2ला हे √2 जातील आणि 2 तसेच राहतील म्हणून 2 हे आन्सर आलं. 6th एक्झाम्पल, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. मी इथं एक डायगोनल काढलेला आहे, याला नाव देऊ आपण ABC अँड D आणि डायगोनल त्याचा म्हणजेच कर्ण 10 सेंटीमीटर दिलेला आहे. आपल्याला याच्यामध्ये साईडची मापं काढायची आहेत आणि त्याचा परत पेरिमीटर म्हणजेच परिमिती घ्यायची आहे. आता बघा आपल्याला इथं क्वाड्रिलॅटरल ABCD इज स्क्वेअर आहे आणि AC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हा स्क्वेअर आहे हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. AC बरोबर 10 आहे हे सुद्धा आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले आहे. आता आपण AB, DC, BC आणि AD या बाजूंची मापं काढायची आहेत. म्हणजेच आपल्याला या सर्व बाजू काय आहेत x सेंटीमीटर आहेत असं मानायचं आहे. लेट AB is equal to BC is equal to DC is equal to AD is equal to X. म्हणजेच आपण काय केलं AB is equal to ह्या सगळ्या बाजू काय मानल्या X मानल्या. आता इन ट्रायंगल आपण घेतो आधी ABC किंवा ADC दोन्हीमध्ये ABC मध्ये अँगल ABC हा कोणता आहे 90 डिग्री. अँगल ABC हा किती आहे 90 डिग्री. आता हा 90 डिग्री आहे म्हणजेच काय आणि का आहे तर अँगल ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरची प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला की स्क्वेअरचे सर्वच्या सर्व अँगल्स काय असतात सर्वच कोण काटकोन असतात. म्हणून हा 90 डिग्रीचा आहे. म्हणून बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम मध्ये काय दिलं जातं काय आहे पायथागोरस थेरम तर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असतो. म्हणजेच इथं AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. फक्त आपण आत्ता या ट्रायंगलच्या विचारात घेतलाय ABC हा ट्रायंगलचा विचार केलाय. मग याच्यामध्ये हा AC चा स्क्वेअर बरोबर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज भरू. AC किती आहे 10 स्क्वेअर x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. देअरफॉर 100 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर म्हणजेच 2x स्क्वेअर. देअरफॉर हे 2 डिवायडेड बाय इकडे करा. डिवायडेड बाय आल्यानंतर काय होणार 100 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू x स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं आन्सर याचं x स्क्वेअर इज इक्वल टू 50. आता हे 50 आहेत इकडे x स्क्वेअर आहेत x स्क्वेअर आहेत ते आपल्याला इकडे काय होणार याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. दोन्ही बाजूंचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय येणार आहे
रूटमध्ये आपल्याला यांचा आधी काय करायला गुणाकार रूप काढावं लागेल. 25 गुणिले 2 25 मल्टिप्लाइड बाय 2 रूटमध्ये इज इक्वल टू एक्स. 25चे स्क्वेअर रूट काढला 5 रूट 2 इज इक्वल टू एक्स. आता ही झाली काय साईड झाली. आपण साईड मांडलेली आहे. ए बी बी सी डी सी आणि ए डी बरोबर एक्स मांडलेला आहे. म्हणजेच आपल्याला या चौकोनाच्या स्क्वेअरच्या प्रत्येक बाजू किती आली 5 रूट 2 आली. देअरफॉर साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5 रूट 2 सेंटीमीटर. आपल्याला साइड मिळाली. आता आपल्याला काय करायचं अजून पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय साइड इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 5 रूट 2 इज इक्वल टू 20 रूट 2 सेंटीमीटर. आन्सर आलं याचं पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 20 रूट 2 सेंटीमीटर. आणि साईड दिलेली विचारलेली आहे. साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5 रूट 2 सेंटीमीटर. हे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पलसाठी 30 डिग्री दिलाय. ए बी सी मध्ये अँगल बी दिलाय 30 आणि ए सी इज इक्वल टू 7 दिलाय. सेकंड पी आर इज इक्वल टू 9 दिलाय. अँगल पी आर क्यू दिलेला आहे 60 म्हणजेच हा 30 असणार आहे. याच्यात फाइंड आर क्यू आणि पी क्यू काढायचं आहे. ह्याच्यात बी सी आणि ए बी काढायचं आहे. आणि तसंच इथं थर्ड एक्झाम्पल फाइंड वाय झेड आणि एक्स झेड काढायचं आहे. सेम पहिल्या एक्झाम्पलसाठी आहे. सेकंड क्वेश्चन याच्यामध्ये एल एम एन आणि एल एम आणि एम एन इक्वल टू आहेत आणि कर्णाची व्हॅल्यू दिलेली आहे रूट 32. इथं कर्ण दिलेला आहे रूट 18 रूट 50 आणि रूट 15 रूट 2. सेम जे एक्झाम्पल आहे आपलं त्या एक्झाम्पलप्रमाणे हे सोडवायचं आहे. एक्झाम्पल 5th साठी आहे. त्याच्यात जे आहेत ब्लॉक तसेच फिल इन द ब्लँक्स याच्यात करायचे आहेत. आणि 6th एक्झाम्पलसाठी डायगोनलचं माप दिलेलं आहे. कर्णाचं माप दिलं आहे 12. तर त्याची साईड आणि पेरिमीटर बाजू आणि परिमिती काढायची आपल्याला. बाजू आणि परिमिती त्याची कॅल्क्युलेट करायची आहे. साइड अँड पेरिमीटर बाजू आणि परिमिती. अशा रीतीने आपण हे तिन्ही एक्झाम्पलचे सोडवायचे आहेत. जे आपल्याला 5th एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बाजूंची मापं बाजूंची नावं व्यवस्थित लिहायची आहेत फिल इन द ब्लँक्समध्ये आणि ते सोडवायचे आहेत.